बारामतीतील जामदार रोड प्रकरण गूढमय. कॅलेंडरवरील नोंदींमुळे तपासाची दिशा बदलणार. नो रिझल्टची नोंद चर्चेत. बारामती शहरातील जामदार रोड परिसरात पतीला कथितरित्या औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर जिवंत पुरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. यापूर्वी 71 वर्षीय सासऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार आरोपीने तिच्या पतीला कथितरित्या औषध देऊन अर्धबेशुद्ध केले, त्यानंतर मारहाण करून घरातील कट्ट्यात झोपवून त्यावर फरशी बसवून जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दरम्यान तपासादरम्यान घरात असलेल्या एका कॅलेंडरवर 2 वेगवेगळ्या तारखांसमोर नो रिझल्ट अशी इंग्रजीतील नोंद आढळल्याची माहिती समोर आली आहे. या नोंदीमुळे प्रकरणातील गूढ अधिक वाढले असून त्या नोंदीचा नेमका अर्थ काय, त्या कोणत्या संदर्भात लिहिण्यात आल्या आणि त्यांचा या कथित घटनेशी काही संबंध आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की नो रिझल्ट या नोंदीचा जादूटोणा, वैयक्तिक वाद, प्रेमसंबंध, आर्थिक कारण किंवा इतर कोणत्याही विशिष्ट कारणाशी संबंध असल्याचा अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या नोंदीबाबत कोणताही तर्क किंवा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितले की पोलीस कोठडी दरम्यान आरोपीची सखोल चौकशी, घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक माहिती, वैद्यकीय अहवाल तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे या प्रकरणामागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे. पोलीस स्टेशन बारामती सिटी या ठिकाणी गुन्हा क्रमांक 313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे. याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची. याच्यामध्ये व्हिक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित व्हिक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या सहाय्याने त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या. संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या व्हिक्टीमचा जीव वाचवलेला आहे. यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 108(1) या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. यासंबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.